नमस्कार, मी रोहिणी. आज आपण पाहणार आहोत मक्याचा चिवडा. अगदी सिंपल, पटकन होणारा आणि अतिशय टेस्टी. आणि आपण जो चिवड्याला मसाला वापरणार आहोत तो घरीच बनवून वापरणार आहोत. आणि तो कशा पद्धतीनं वापरायचा की त्यामुळे आपला चिवडा अतिशय टेस्टी आणि पटकन होईल. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. मक्याचे पोहे प्रथम चाळून घ्यायचे. तसेच आता आपण चिवड्यासाठी मसाला बनवून घेऊया. मिरची पावडर, हळद, पिठी साखर, मीठ, गरम मसाला हे सर्व एकत्र करून घ्यायचे. आता आपला चिवडा मसाला तयार झाला आहे. एका कढईमध्ये तेल गरम करत ठेवायचे. तेल कडकडीत गरम झाल्यावर पोहे टाकायचे, म्हणजे पटकन फुलून येतात. छानपैकी झाऱ्यांनी तेल निथळवून घ्यायचे, म्हणजे चिवडा तेलकट होत नाही. लगेच आपण त्यावर मसालाही टाकत आहोत, त्यामुळे मसाला छानपैकी लागला जातो. असं दोनदा आपण तळून घेतलेला आहे आणि गरम असतानाच आपण चिवडा मसाला टाकलेला आहे, त्यामुळे मसाला पोह्यांना व्यवस्थित लागतो. अशा पद्धतीने सर्व पोहे तळून घ्यायचे आणि चिवडा मसालाही लगेचच टाकायचा आहे. तसेच बेदाणे, काजू, कढीपत्ता, शेंगदाणे तळून घ्यायचे व तेही मिक्स करायचे आणि त्यावरही चिवडा मसाला टाकायचा आहे आणि छान मिक्स करायचं. अशा प्रकारे पटकन चटपटीत आपला मक्याचा पोहे चिवडा तयार झाला आहे. सविस्तर रेसिपी चॅनेलवर आहे. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनेलला आठवणीने सबस्क्राईब करा. थँक्यू.